महावितरणकडून सध्या संपूर्ण महाराष्ट्रात स्मार्ट मीटर जोडणीचं काम सुरू आहे. वीज ग्राहकांच्या अनुपस्थितीत स्मार्ट मीटर बसवण्याचे प्रकार सध्या सर्वत्र घडत आहेत. स्मार्ट मीटर जोडल्यानंतर सोलर बसवलेल्या ग्राहकांनाही चुकीची आणि वाढीव बिलं येत आहेत. बिलाबाबत माहिती मागितली असता संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून योग्य स्पष्टीकरण मिळत नाही. यामुळे स्मार्ट विरोधात वीज ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झालाय. ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती करू नये असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला असताना सुद्धा महावितरणचे कर्मचारी स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती करतायत. महावितरण कर्मचाऱ्यांनी ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती करू नये, वीज ग्राहकांची परवानगी नसेल तर स्मार्ट मीटर जोडू नये अशा मागण्या कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळानं केल्यात. महावितरणचे कार्यकारी अभियंता अशोक जाधव यांना याबाबतचं निवेदन सादर करण्यात आलंय. वीज बिल मोठ्या प्रमाणात येत असल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला मोठ्या प्रमाणात झळ बसतीये. ग्रामीण भागातही वाढीव वीज बिल आल्यानं वीज ग्राहक आक्रमक झालेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून मीटरबाबत योग्य तपासणी करावी अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी महावितरणचे शहर विभागीय कार्यकारी अभियंता अशोक जाधव यांनी बिल चुकलेल्या ग्राहकांच्या शंका दूर करण्यासाठी पुढील आठवड्यात विशेष बिल दुरुस्तीसाठीचं शिबिर आयोजित करू असं सांगितलं. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, मानद सचिव अजित कोठारी, प्रशांत शिंदे, अमर क्षीरसागर, कोल्हापूर सोलर असोसिएशनचे अध्यक्ष अतुल होनोले, राहुल नष्टे, संपत पाटील, अभिजित विचारे, धनाजी एकल, धैर्यशील जाधव, प्रथमेश सूर्यवंशी उपस्थित होते.